त्या संदर्भाने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही हा मुद्दा उचलून धरला. तुमचा विरोध आम्हाला लक्षात आला होता. मला आठवतंय की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना महसूलचे अधिकारी मोजणी करायला इथं बांधावर आले होते. बातम्या वाचल्या होत्या, आम्ही फोन केला, माहिती घेतली. मला असं सगळं लक्षात आलं की हे सगळे मुद्दे आहेत. तेव्हा महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनामध्ये देखील मी हा मुद्दा मांडला की हा शक्तीपीठ नाही, हा सक्तीपीठ आहे आणि शेतकऱ्यांचा याला विरोध आहे. म्हणून शासनाने याची नोंद घेऊन हा रद्द करावा अशी मागणी यापूर्वीच आपण नोंदवलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता जसं खासदार महोदय, खरंच बरं का, तुम्ही ते राष्ट्रपतींना जे म्हणालो तुम्हाला, ते अतिशय गांभीर्यपूर्ण कथन इथं केलेलं आहे. तेच ना, त्याचं नेतृत्व तुम्ही करा, राष्ट्रपतीकडे जा. आम्ही बोलतो ना, जिल्हाधिकाऱ्याकडे जावं लागेल. जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन ते निवेदन देऊन ते थांबवावं लागेल. मी आता ही बैठक झाल्यावर जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करेन, तेही आम्ही सांगू त्यांना. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या ज्या नोटिसा इश्यू होत आहेत त्याच्या विरोधात कोर्टात गेले. हे जे सगळे 1,500 शेतकरी आहेत ते संभाजीनगरला उच्च न्यायालयामध्ये सोमवारी दाखल करा. फार वेळ नका लावू. कोर्टातनं सुद्धा आपल्याला जर त्याला स्थगिती आता आली तर त्याचा उपयोग या सगळ्या संघर्षाला होईल. यापेक्षा अधिक भाष्य मी करणार नाही. मला असं वाटतं की सखोल चर्चा सकाळपासून या ठिकाणी झालेली आहे. अनेक मुद्दे आपल्या सगळ्यांच्याच पुढे मांडण्यात आलेले आहेत आणि आपण सगळे एकमुखानं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची जी मागणी, याचा ठराव या ठिकाणी घेतला, याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी कौतुक करतो आणि तुमचं अभिनंदन करतो. आणि म्हणून आज जे ठरलं त्याचा शेवट काढायचा एवढाच निर्धार आपण सारे करूया, एवढं बोलून भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि सरकारला विनंती करतो की आमचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका.